त्याच्यावर येणाऱ्या अडचणी मी तुम्हाला सांगणार की त्याच्यावर काय अडचण येतात. खालून मुळांवर जर जास्त नेमॅटोड असेल शेतात तर त्याच्या मुळांवर गाठी बनतात, ती आपल्याला काळजी घ्यायची असते. त्यासाठी वेलम प्राईम सोडून घ्यायचं लागवड झाल्यानंतर आणि परत एक 3 ते 4 महिन्यानंतर वेलम प्राईम सोडायचं, म्हणजे नेमॅटोडचा प्रॉब्लेम येणार नाही. आणि ग्रॅन्युलर जर खत टाकलं तुम्ही रिएजंट वगैरे तरी फायदा होतो, पण ते टाकल्यापेक्षा वेलम प्राईम बेस्ट राहतं जर सोडलं. ज्यांच्या शेतात नेमॅटोडचा प्रॉब्लेम आहे त्यांनीच वेलम प्राईमचा प्रयोग करा. हे झालं तुमचं बेसल डोस, म्हणजे साधारण बेसल डोस लागतो. त्याच्यानंतर मग सुरू झाल्यानंतर त्याला ड्रिंचिंग हलक्यात हलक्या ड्रिंचिंग करायचे असतात. त्याच्यानंतर 19-19 त्याच्यानंतर 13-40-13 0-52-34 12-61 आपलं 13 म्हणजे जे काही खतांचं शेड्यूल असतं हे थोडं थोडं करून द्यायचं असतं. कारण की हायब्रिड हा शब्द आल्यानंतर ते खादाड पीक आहे. हायब्रिडला जेवढं तुम्ही देणार तेवढं उत्पादन निघणार. तुम्ही म्हणणार सर की आम्हाला 200 क्विंटल घ्यायचं ना, आम्ही त्याला खाऊ घालणार नाही, हे पॉसिबल होणार नाही. त्याला तुम्हाला खाऊ घातल्याशिवाय ते उत्पादन देणार नाही. आता इथपर्यंत आलो आपण, तुमची लागवड झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. आता वर्षभरातला मेजर चॅलेंज, याच्यामध्ये वर्षभरातला मेजर चॅलेंज येतो म्हणजे किडी आणि रोग. हेच आपल्याला कंट्रोल करणं महत्त्वाचं असतं. जर आपण किडी आणि रोग जर कंट्रोल करू शकलो नाही शेतकरी मित्रांनो, तर मग 100 लोक लावतात आणि मी काय म्हणतो 5च लोक वालपीक हे विकू शकतात, बाकी 95 लोक फेल होतात. आणि ते फेल स्वतःच्या चुकीनं होतात. सिंपल गोष्टी असते याच्यावर येते तुमचं अळी. तर अळी कंट्रोल करायला लाखो प्रोडक्ट बाजारात आहे, आलटून पलटून मारा. आज जर तुम्ही इमॅमिक्टिन घेतलं तर उद्या ग्राशिया घ्या, परवा दुसरं घ्या, तेरवा तिसरं घ्या, आलटून पलटून ठेवा. आणि हिवाळ्यामध्ये याच्यावर थोडासा प्रॉब्लेम येतो पांढरी माशीचा. तर पांढरी माशीला बरेचसे औषध बाजारामध्ये. तर ह्या गोष्टी जर आपण सायकल मेंटेन ठेवली, म्हणजे हे बघा सिंपल माझा सांगायचा अर्थ, गाय घेतली किंवा म्हैस घेतली त्याला ढेप आणावं लागते, ढेप खाऊ घालावं लागते, दुधात पैसे आपल्याला पूर्ण राहत नाही घरी. तसं हे हे पीक आहे, हे गाई म्हशीसारखं आहे. याला तुम्हाला आलं जर 10,000 कमवले तर 6,000 रुपये तुम्हाला वापस द्यावं लागणार आहे. पण 4,000 रुपये वापस द्यावं लागणार आहे, 6,000 रुपये तुम्हाला नफा राहणार आहे. जर एकंदरीत वर्षभरात आपण ही जर काळजी घेतली आणि त्याच्यात आता 3 ते 4 बांधण्या कराव्या लागतात. हे झालं फवारणीचं तुम्हाला येणारी अडचण. आणि बाकी रोगराई त्याच्यामध्ये काही नाही. पावसाळ्यामध्ये डस्टिंग वगैरे करत चालायचं, पाऊस पडल्यानंतर हलक्या कार्बेटने मेन्कोजेबच्या वगैरे. आणि साधं एखादं चांगलं बुरशीनाशक आहे, ॲमिस्टर टॉप असू द्या, कस्टोडिया असू द्या, किंवा जे काही असेल रेडोमिल गोल्ड असू द्या, ते सिच्युएशन पाहून घ्यायचं. त्याच्यावर रोग कमी येतो, कीड जास्त येते. आता जर तुम्ही कीड नियंत्रण केली तर बाकी प्रॉब्लेमच येत नाही. त्याच्यावर उत्पादन डबल न होणार, म्हणजे डबल न होणारच होणार जर नाही नियंत्रण केलं सपाट. तर व्हेरायटी पहिले चांगली निवडा. बियाणासाठी मी संपर्क दिला आहे तुम्हाला, त्याच्यावरून तुम्ही हे बियाणं मागवू शकता. आता राहिला विषय बांधणीचा. याला बांधणी 3 ते 4 वेळा करावं लागते. आणि मग त्याच्या फांद्या अडकतात, त्या काढून आपल्याला बांधावं लागतात, वरती चढवायचं राऊंड राऊंड मजूर लावून. आता विक्री